नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र रागिणीला आता किट्टी पार्टी, श्रावण महिन्यातले सणवार असतात, नवीन नवीन दागिने पाहिजे असतात मॅडमला आणि तिला मात्र सारखी चिडचिड होतीये की आपले खानदानी पारंपरिक दागिने मला पाहिजेत. मग ते राजांनी का बरं आता बँकेत नेऊन टाकले? माझे हक्काचे दागिने असताना सुद्धा त्यांनी मला साधं विचारलंही नाही. आता मात्र नेहमी सेम दागिने कशी घालायचे ना, मलाही बोर होतं. रागिनी, कामिनी इकडे मात्र अन्नपूर्णा जेव्हा राजन काम करत असतात तिथे येते आणि रागिनी मात्र म्हणते, आई माझ्या मैत्रिणीच्या घरी आता ना किटी पार्टी आहे, हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे, मला आता माझे दागिने पाहिजे होते. राजन म्हणतो, अगं काय बोलतेस तू? रागिनी तुझ्याकडे ऑलरेडी इतके दागिने आहेत ना, तुला अजून कशाला दागिने पाहिजे? रागिनी म्हणते, हे बघ राजन, ते दागिने सगळे मला बोर झालेत, मला आता ते जुने दागिने अजिबात घालायचे नाही आहेत. सगळ्यांनी बघितलेले आहेत ना आई, बोर झाले ते. आणि तुमच्याकडे जे पारंपरिक दागिने आहेत, खानदानी दागिने आहेत, ते आता मला कधीतरी घालायला मिळालेच पाहिजे ना. राजन आता अन्नपूर्णाकडे बघतो, अन्नपूर्णा राजनकडे बघतं. दोघांना मात्र कळतं, परवाच्या दिवशी आपण जे दागिने पॉलिश करून आणले, बँकेत दिले, त्याच्यावर मात्र या मायलेकीचा डोळा आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, राजन सावध झालेला असतो, कारण त्याला रागिणीचा डाव कळलेला असतो. दुसरीकडे आपण काय पाहतोय, निंगी मात्र इकडे बेजार असते. कमळी कुठे गेली? कमळी अजून आली कशी नाही? कमळी गायब कशी झाली? म्हणून निंगीला इतकं टेन्शन येतं ना. निंगी मात्र आता इकडे साहेबाला फोन लावते की साहेबा, कमळी अजून घरी नाही आली, खरंच मला आता तिची खूप काळजी वाटते. इकडे मात्र राधिका साहेबाला पुढे म्हणते, साहेबा काहीतरी कर, ऋषी नेमका कुठे? आता त्याला लवकरात लवकर शोधून काढ. आईंना जर कळलं ना तर खूप मोठा गोंधळ होणार आहे. इकडे साहेबा फोन ठेवतो, कमळी पण नाही, ऋषी पण नाही, हे दोघं सोबत तर नाहीये. आणि जर हे सोबत असतील, कुठे अडचणीत असतील, तर मात्र आपल्याला यांना शोधावं लागतील. खरंच हे दोघं एकत्र असतील का? आता मात्र इकडे सगळ्यांना जाम टेन्शन आलेलं असतं. कमळी मात्र आता घाबरलेली असते. तिला वाटतं आता आई, निंगी यांना कोण सांभाळेल? मी तिथं नाहीये, यांच्यावर काही वाईट वेळ आली तर कसं होईल? ती ऋषीला म्हणते, ऋषी सर प्लीज आता काही करा, पण इथं मात्र अडकायचं नाहीये बरं का. निंगी आता भलतीच टेन्शनमध्ये असते. इकडे मात्र आईलाही माझी काळजी वाटत असेल. ऋषी म्हणतो, कमळे अगं कशाला काळजी करते? मी पण इथे अडकलोय ना. आपण आता इथे बाहेर जाऊन सांगू पण शकत नाही. एवढे आवाज दिले आपण, किती आता आवाज दिले, कोणी येत पण नाहीये ना. तू आता चिडचिड करू नको, इथे आता काही बोलून काही फायदा नाही आहे. आपण आता अडकलोय, आता मात्र आपल्याला एन्जॉय करायचे हे मोमेंट. बस तू आता माझ्यासोबत आहेस, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. कमळी म्हणते, तसं नाही ऋषी सर, इथे मात्र 2 दिवस अडकून राहिलं, बाकीच्यांना काय वाटेल? बाकीचे किती घाबरतील ना. आता मात्र प्रेक्षकांनो, खूपच जबरदस्त असा उद्याचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आपण पाहतोय या अनिकाचा घाणेरडा डाव चालू असतो. डिबेट कॉम्पिटिशनमध्ये आता कमळी जिंकूच कशी शकते? म्हणून आता त्या अनिकाला इतका संताप येतो ना. निंगी, कमळी सगळे आता ठरवतात, चला आता मात्र आपण कॉम्पिटिशन जिंकलोय, आता मस्त पार्टी करायची. शाळेत सुद्धा जायचे ना, त्याच्या आधी लायब्ररीमध्ये जाऊ, सगळे पुस्तकं वगैरे शाळेतल्या पोरांची मला बदलून घ्यायची आहेत ना. म्हणून आता इकडे जातात. तेव्हा ती अनिका मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त डाव खेळते. अनिका, तिच्या सगळ्या मैत्रिणी, तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यासारख्याच मूर्ख, अभ्यासाकडे अजिबात त्यांचं लक्ष नसतं. आणि सगळ्यांना अनिका स्वतः सांगते, आता मात्र आपल्याला कमळीला काढून टाकायसाठी काही ना काही करावंच लागेल. आता ती गावछाप इथे आली ना, पटकन मला तुम्ही अपडेट करा, मला मेसेज करा, फोन करा, काहीतरी करा. इकडे मात्र मी तिला बघ कशी करते, आता तिची फजिती, तिला कोंडूनच ठेवते. इकडे आता अनिकाच्या मैत्रिणी तिचं सगळं ऐकत असतात. तू इथेच थांब अनिका, जशी कमळी निंगी इकडे आली ना की तुला आम्ही लगेच सांगतो. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, अनिका लायब्ररीतच लपून बसते. ऋषीसुद्धा आता लायब्ररीतच असतो. हेडफोन लावल्यामुळे तो आता गाणे ऐकत असतो, बुक सर्च करत असतो. त्याला आजूबाजूला कोण काय बोलते अजिबातच कल्पना नाही आहे. ऋषी आपल्याच नादात, अनिका मात्र एवढा घाणेरडा डाव करतीये. ऋषी तिथंच असून सुद्धा तिला अजिबात त्याला कल्पना नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, दुसरीकडे या रागिनी आणि या कामिनीचा काय आता इकडे गोंधळ चालू असतो. रागिणीला तंतन केल्याशिवाय दुसरं काही येतच नाहीये. आणि तेवढ्यातच तिच्या त्या बीसी पार्टीवाल्या मैत्रिणीचा येतो तिला कॉल. 2 दिवसानंतर किटी पार्टी आहे बरं का रागिनी, यायचे तुला नक्की? आणि काय थीम ठरली, काय आता सगळं मेनू वगैरे त्यांचं डिस्कशन चालतं. आता मात्र रागिणीला वाटतं, काय गं आई, बघ ना माझ्याकडे इतके दागिने आहेत पण मला एकही घालता येत नाहीये.
कामिनी म्हणते, "हे बघ रागिनी, आता श्रावण मास आलाय, आता एवढे मोठे सण वारं पूजा अर्चा चालू असतं, तुझ्या पार्ट्या चालू असतात, तू ते जुने दागिनेच घालणार आहेस का?" रागिनी म्हणते, "आई अगं माझ्याकडे तेच दागिने आहेत ना, जुन्या साड्या तेच तेच रिपीट करायचं, जुने दागिने तेच तेच घालायचे, मलाही नाही आवडत गं." रागिनी मात्र चिडचिड करत असते. रागिनीला अन्नपूर्णाने जे काही आता दागिने दिले होते ते मात्र आता पाहिजे असतात, म्हणजे जे बँकेत ठेवले ते पारंपरिक दागिने जे आहेत खानदानी, त्याच्यावर बरोबर रागिनीचा डोळा असतो. कामिनी म्हणते, "एक काम कर, आता मात्र तू तुझ्या सासूकडे जा, तिला स्पष्ट सांग, मला मात्र ते खानदानी दागिने पाहिजेत, मला हे दागिने घालून बोर झालं आहे, मला नाही घालायचे आता किट्टी पार्टीमध्ये, मी एवढी महाजनांची सून आहे ना आई, मग आता मलाही दागिने पाहिजेत ना." इकडे कामिनी बरोबर रागिनीला भरवून देते, "तुला ते असं बोलल्यावर नक्की दागिने मिळतील, तू जा." इकडे कामिनी मात्र आता रात्री काय काय कारस्थान करायचं, अन्नपूर्णा आल्यावर तिला काय काय बोलून भांडायचं, हे सगळं रागिनीला शिकवून देत असते. रागिनीला सुद्धा पटतं, आई बरोबर बोलती इकडे आपली, आता आपल्याला सासूबाईकडे जावंच लागेल, त्यांच्याकडून दागिने मागावेच लागले. इकडे मात्र प्रेक्षकांनो लायब्ररीतला सीन मात्र भयानकच आहे. कमळी लायब्ररीत येते, सगळ्या आता मॅडम वगैरे तिकडे असतात, अनिकाचा ग्रुप असतो आणि इकडे काहीतरी करून प्रेक्षकांनो अनिका खोटं नाटं बोलून त्या मॅडमला मात्र आता सरांनी बोलवलं असं सांगते. आता मॅडमला वाटतं यावेळेस सरांनी का बोलवलं आहे, सगळे आता पोरं पुस्तकं बदलायला आलेत, सगळं मला लिहून घ्यावं लागतं, रजिस्टर मेंटेन करावं लागतं. इकडे मात्र कमळी म्हणते, "मॅडम कुठं पुस्तकं बदलायची मी बघते, सांगा ना." तेवढ्यात अनिका मात्र बरोबर आपला डाव साधते आणि इकडे ती मॅडम जेव्हा आता सरांनी बोलवले असं सांगितल्यावर जाते, तेवढ्यातच आता अनिका इकडे लायब्ररीमध्ये असते आणि मॅडम बाहेर गेल्या की तिने आता लायब्ररी बंद केली. लायब्ररी बंद करताना मॅडमला मात्र अनिका उल्लू बनवते, "चला चला चला, इथे कोणीच नाही आहे, चला पटापटा मेन स्विच बंद करा, किती उशीर झाला मॅडम, काय करताय तुम्ही, आजीला जर कळलं तर तुमची नोकरी जाईल." ती मॅडमसुद्धा घाबरते आणि फटाफट लायब्ररीला आता बाहेरून कुलूप लावून टाकते, मेन लाईट बंद करून टाकते आणि आता लायब्ररीमध्ये प्रेक्षकांनो ऋषी आणि कमळी, पण कमळीला माहीत नाही आहे की तिकडे ऋषी आहे, ऋषीला माहीत नाही की तिकडे कमळी आहे. आता मात्र जोरजोरात कमळी ओरडते, तरी आता या ऋषीला काहीच माहीत नाही आणि कमळी म्हणते, "कोणी आहे का, कोणी मला मदत करणार आहे का, कोणी आहे का?" ऋषी मात्र म्हणतो, "मी आहे ना कमळे, काय चाललंय तुझं, आपण दोघं इथे अडकलो आहे." आता मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे निंगी खूप वेळ झालं कमळी का आली नाही म्हणून घाबरलेली असते. सरू मात्र आता शेजारच्या बाईला कमळीच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असते. कमळी मात्र आता नाही आहे घरात हे तिच्या लक्षातच येत नाही, पण निंगी मात्र भयंकर घाबरलेली असते. निंगी म्हणते, "बापरे, कमळी आता थोड्या वेळानं आली तर बरं आहे, कमळी गेली कुठे, स्वयंपाक बाकी, जेवण बाकी." आता मात्र निंगीला टेन्शन आले. लायब्ररीमध्ये मात्र प्रेक्षकांनो 15 ऑगस्ट आहे, आता शनिवार रविवार 2 दिवस आता कॉलेज बंद, म्हणजे लायब्ररीसुद्धा बंद, आपण आता 2 दिवस इथे अडकणार. कमळी मात्र घाबरते, जोरजोरात आवाज देत असते, पण आता कॉलेजमध्ये लिटरली कोणी नव्हतं. इकडे मात्र, "सर तुम्ही प्लीज कोणाला तरी फोन लावा, साहेबाला फोन लावा." ऋषी म्हणतो, "कमळी कॉलेजमध्ये जामर आहे, तुला माहिती आहे ना, इथे कधीच कोणाचा फोन चालत नाही, आपण कुणालाही फोन लावू शकत नाही कमळे, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत." कमळी म्हणते, "तसं नाही सर, आपण दोघं सोबत बाहेर कुणाला कळलं तर खूप मोठा गैरसमज होऊ शकतो." इकडे मात्र निंगी बिचारी रडायलाच येते. आता सरू काकीला भूक लागली असेल, स्वयंपाक करावाच लागेल, स्वयंपाक इतक्या वेळ करून झाला असता. कमळीची वाट बघून बघून खूप उशीर झालाय. निंगीला वाटतं आता कमळी ऋषीसोबत आहे, जाऊ दे, काही झालं तरी ऋषी सर तिची काळजी घेतील. सरू म्हणते, "अगं त्या नवरा बायकोला टाईम स्पेंड करू दे गं, त्यांना फोन कशाला लावतेस तू, राहू दे, ती कमळी येईल तिच्या घरी येतं जाऊन." निंगी म्हणते, "सरू काकी तसं नाही." सरू म्हणते, "चल बरं, आपण भूक लागली ना, जेवूया ना आपण." इकडे मात्र ऋषीची मीटिंग आता चालू होती, लवकर झाली, ऋषी कसा घरी आला नाही म्हणून नयनतारा मात्र आता घाबरलेली असते. फोनही लागत नाही आहे, काहीच नाही, मेसेजही जात नाही आहे. नयनतारा राधिकाला म्हणते, "राधिका अगं ऋषीचं काही खबर आहे का तुला, ऋषी मात्र कुठे गेला आहे काहीच माहिती नाही आहे. खरं तर आज त्याची मीटिंगही कंप्लीट झाली लवकर, तो एव्हाना यायला पाहिजे होता घरी." ऋषी कमळी इकडे सोबत होते का? आज मात्र प्रेक्षकांनो नयनतारा पुरती घाबरलेली असते, पण कमळीसोबत असेल. जर राधिका विचार करते आईंला हे कळलं तर मात्र ती ओरडेल, म्हणून राधिका मात्र आता काहीच सांगत नाही. ऋषीचा आत्ताच फोन आला होता, तो साहेबासोबत आहे असं ती सांगते. नयनतारा मात्र आता शांत होते आणि इकडे मात्र ती निघून जाते. राधिका बिचारी देवासारखी ऋषीची वाट बघते, ऋषी अजून आला कसा नाही, ऋषीचा फोनही लागत नाही आहे. कमळी मात्र ऋषीचा फोन घेऊन कोणाला आता फोन ट्राय करते, रेंज येते का पाहते, पण तिला अपयश येतं, फोनच लागत नाही.
नाही आहे. तिकडे जॅमर लावलेले असल्यामुळे कुणालाच कॉन्टॅक्ट होत नाही आहे. साधा मेसेजसुद्धा जात नाही आहे. इकडे ऋषी बिचारा पुस्तकं वाचून दाखवतो. कमळीचा टाईमपास करतो. पण कमळी मात्र खूपच पॅनिक झालेली असते. कोणी आहे का? कोणी वाचवणार का? प्लीज कोणाला आमचा आवाज येतोय का? असं म्हणू कमळी बिचारी ओरडून ओरडून थकून जाते. तिचा घसा सुकून जातो. इकडे ऋषी मात्र आपण पुस्तकं वाचू, कविता वाचू, एकमेकांसोबत टाईम स्पेंड करू ना कमळी, असा चान्स परत खरंच आपल्याला कधी मिळणार नाही आहे. ऋषी सर प्लीज तुम्ही शांत बसावं, मला नाही आता कशामध्ये इंटरेस्ट. कमळी बिचारी खिडकीजवळ जाते आणि जोरजोरात ओरडत असते. शेवटी कमळी मात्र थकवून जाते, कारण वॉचमॅनसुद्धा आता गेट बंद करून निघून गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आता मात्र मालिकेत पुढे नेमकं काय होणार आहे? कमळी ऋषी आता 2 दिवस 2 रात्र सोबत राहणार आहे, तेही लायब्ररीमध्ये. आता मात्र मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या भागाचे सगळे अपडेट, प्रोमो अपडेट, रिव्ह्यू सगळं ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.